तर मुंबईत रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनलाय। अंधेरी बोरिवली लोकल ट्रेनमध्ये तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे आणि यानंतर रेल्वे स्थानकावरील सुरक्षेबाबत साम टीव्हीने रियालिटी चेक केला आणि यावेळी मेटल डिटेक्टर मशीन्स स्थानकावर बसवल्या असल्या तरी संशयास्पद वस्तूंच्या तपासणीसाठी पुरेसे सुरक्षा कर्मचारीच तैनात नसल्याचा धक्कादायक हे वास्तव समोर आलंय। यंत्रणा असूनही केवळ कर्मचाऱ्यांअभावी प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे सोडली गेली, त्यामुळे प्रवाशांमधून चिंता व्यक्त होते। रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय। आपण सध्या चर्चगेट स्टेशनवर आहोत। ते समोर जे काही मेटल डिटेक्शन आहेत मशीन आहेत, खरं तर या मशीनमधून जर आपण गेलो तर आपल्याकडे असणारं मेटल आहे ते या ठिकाणी खरं तर निष्पन्न होतं। मात्र ह्या मशीन वाजल्या जातात, मात्र यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलेही कर्मचारी आहेत ते दिसून येत नाहीयेत। बोरिवलीला झालेला अपघात जो आहे या अपघाताचं हेच एक कारण असल्याचं समोर येत आहे, कारण की चाकू हल्ला थेट करण्यात आला होता। मात्र हा चाकू का घेऊन गेला, कशा पद्धतीने घेऊन गेला, कशासाठी हा चाकू होता, या सगळ्या संदर्भात कुठलीही माहिती आहे ती अद्यापही समोर आलेली नाही। ठराविक ठिकाणी जरी मशीन असल्या तरी त्या ठिकाणी डिटेक्ट झाल्यानंतर देखील त्यावर विचारणा करण्यासाठी या ठिकाणी कुठलेही कर्मचारी नसल्याचं स्पष्ट होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।